हॅलो सलग 4 वर्षी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, हे विसरू नका. दोन्ही टीमला असे नोंद घ्यायची. 4 ओव्हरचे तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. चला येस मॅच ऑन. तेजस स्कोरर या आपण लगेच. चला विनंती आहे तेजस स्कोरिंगसाठी आपण यायचं आहे. चल येस मॅच ऑन. येस मॅचला होते सुरुवात. मॉल ट्रॅकवरती अंशुल चांगली गोलंदाजी. पहिला डॉट आलाय. सेकंडला जतीनला आपण पाहतोय. चांगला बॅट्समन आहे. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर चांगली बॅटिंग त्याने देखील केली आहे. लॉफ केलाय. क्या बात आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेटचं सह्यानं इथे आपण पाहतोय एकदा जरूर एकवडली गेली आहे. समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला जरूर मिळणार आहे. एक चांगली मॅच. एकदा बॉल होती यार. पाठची लिडिंग एज आय थिंक अवे चांगली कामगिरी करतात जरूर. पुनश्च बॉल होती या. सेमीफायनलचा थरार पाहायला मिळतोय. 4 वर्षी मॅच आहे. पहिले ओव्हर यावेळेस प्रगतीपथावरती आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सेफ हँड्स मध्ये लँड होत असताना हा बॉल जतीनला परतावा लागेल. महत्वाची विकेट कोणाची आहे तर जतीनची. जो बॅटर आपण पाहतोय पहिला मॅच पासून आपल्या संघासाठी खेळत होता त्याच फलंदाजाला मैदानाच्या बाहेर दाखल व्हावं लागतंय. 5 बॉल आहेत. शेवटचा बॉल उर्वरित अजून. क्या बात आहे. फटकाला जबाब पाहायला मिळतोय. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने दाफलक पोहोचेल तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन ए बोर्ड. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय गणेश. त्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला जरूर मिळाला आहे. संतोषच्या बॅटमधून चांगली बॅटिंग संतोषने केली. कॅप्टन आहे. टीमची जिम्मेदारी जरूर त्यांनी त्यांच्या खांद्यावरती घेतलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सूरजचा विचार केला आज भरपूर चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे सूरजने. पुन्हा एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल. पाठची लिडिंग एज आणि एक डिक्लेअर झोन मध्ये दाखल झालं जरूर. एक मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफलक पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन ए बोर्ड. 9 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल होती यार. नेक्स्ट बॉल. हवे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवला. क्या बात आहे. फटकाला जबाब पाहायला मिळतोय आणि अजून एक षटकार आला. षटकाराच्या मदतीने दाफलक पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 15 धावसंख्येवरती. 15 ऑन ए बोर्ड. नेक्स्ट बॉल. यावेळेस क्या बात आहे. 30 सर्रार बॉल त्याला फेकून देण्याचं काम त्याने मात्र केलंय. चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. समीकरण यावेळेस चेंज झालेलं आहे. पुन्हा एकदा बॉल होती यार. ऑन साइडला फिल्डर आहेत. फिल्डिंग एफर्ट्सला जबाब पाहायला मिळते. अगदी एक धावासाठी आता पराकाष्ठा करतात कारण की दोन्ही टीम्स आपण पाहतोय अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती. मेगा फायनल मध्ये प्रवेश कोण करेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा एक बॉल बाकी. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. व्हाईट बॉलरला आहे. चुकी गळली मैदानाच्या आतमध्ये. अठरा धावा. बॉल यावेळेस वाईट आलाय. व्हाईटच्या मदतीने समीकरण चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. 19 धावा दाफलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. पुढचा बॉल बैठक शॉट पाहायला मिळतो. ऑन साइडला फ्लिक केला. फ्लिक द रिस्ट. मनगडावरचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा दाफलकावरती. 20 ऑन ए बोर्ड. 20 धावा आतापर्यंत दाफलकावरती लागले गेलेत. ओड नंबर यावेळेस 2 कंप्लीट झाले. अजूनही 2 षटक बाकी आहेत. या षटकामध्ये किती बनतील धावा ते देखील पाहणं गरजेचं आहे. संध्याकाळचं 17 अगदी पाहतो आपण या स्पर्धेचं. चांगलं नियोजन आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एक चांगली स्पर्धा, दिग्गज नामांकित स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नो बॉल आहे आणि यावेळेस आपण पाहतो इथे नो +1. टोटल 2 धावा मिळतील. समीकरण चेंजेस. यावेळेस एकच धाव मिळेल.
आणि एका धावेच्या मदतीनं 23 धावा धाव फलकावरती आहेत. 23 ऑन बोर्ड. नो बॉल आहे म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. हाईट फॅक्टर यस बीमर आलाय. हाईट फॅक्टर ओव्हर द वेस्ट होता बॉल. ओव्हर द वेस्ट होता यस नो बॉल आहे. अगदी राईट डिसिजन दिलाय अंपायरने देखील. यस डेड बॉल असेल. एकच बॉल झाला. अरविंद बॉलिंग ट्रॅकवरती नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल बसून खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे. लक्ष नव्हतं. क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल यस विकेटचं बटन. विकेट गेली महत्वाची. अगदी लक्ष देखील नव्हतं. फ्री हिट बॉल असतो सातत्याने मी म्हणतोय फ्री हिट आहे तरी देखील लक्ष नव्हतं. यस आपण चेक करूया. लेट इट बिंग ऑन स्क्रीन आपण नक्कीच पाहूया आउट आहे का नाही. चेक करतोय. दूध का दूध पाणी का पाणी चेक करू जरूर. आउट आहे. फलंदाज बाद असेल. OUT. अगदी 1 सेंटीमीटर अगोदर बॅट काउंटिंग झाली होती परंतु तोपर्यंत यावेळेस जरी बाद झाले होते. 2 बॉल आणि डाव फलक जम पोहोचले. 25-25 ऑन बोर्ड. पुढचा बॉल वाईट बॉल आलाय. वाईटच्या मदतीने समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. 25 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल 26 ऑन अ बोर्ड. ओव्हर द कव्हर्स यावेळेस फटका सुचवण्याचा प्रयत्न. एक सिंगल डबलचा खेळ चालू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल अगदी स्लोवर गती. नो बॉल आलाय. नोच्या मदतीने आपण पाहतोय समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. फ्री हिटचा बॉल आहे. संतोष स्ट्रायकिंगला बॅटर. फुल टॉस बॉल फुल केलाय ऑन साइडला. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. समीकरणामध्ये चेंजेस. पुढचा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. बॅट स्लाइडिंग एज आपल्याला पाहायला जरूर मिळते. एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे. पुढचा बॉल पुढे खेळण्याचा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचेल 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र या स्पर्धेचं आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. आज करताना ही स्पर्धा रंगतदार पाहायला मिळते. 3 ओव्हर कंप्लीट झालेत आणि लास्ट ओव्हर आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती अनिल आलेत. षटक क्रमांक 14 घेऊन कॅप्टनने पूर्णपणे जिम्मेदारी सोपवली अनिलच्या खांद्यावरती. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका प्लीज. दोन्ही टीम्स. वेळेची मर्यादा आहे. लवकरात लवकर आपल्याला सर्व जे मॅचेस आहेत टाइम 7 मध्ये कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस आपण पाहतोय पायामध्ये आलेला बॉल त्याला फेकून दिला. पहिल्याच बॉल वरती धमाका क्लास दाखवणारा आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. क्या बात आहे. जबाब कामगिरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल अनिल. अजून एकदा गॅप्स ऑफ सिलेक्शन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. परंतु इथे 20 प्रमाणे बॉल खेळलेले आहेत. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक मेल एका व्यतिरिक्त काही मिळणार नाही आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 43 ऑन बॉल. नक्की सांग ना किती. 44 ऑन बॉल. 45 ऑन अ बोर्ड.
चला या स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो, विनंती आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल बसून खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस आपण पाहतोय इनिंग नंबर 1 कंप्लीट झाले. दाफल जम पोहोचले. 47 धावा दाफलकावरती झालेल्या आहेत आणि 48 रन्स विन. 48 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा बॉलत या. चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. क्या बात आहे, एकदम हलक्या हाताने खेळला. ढकलण्याचा प्रयत्न चालू मैदानाच्या आतमध्ये. समीकरणमध्ये चेंज. पुन्हा शिकत बॉल होतो यार. क्या बात आहे, बॅकफुट लंपस करण्याचा प्रयत्न. येस, अंपायर सिग्नल काय आताचा निर्णय. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल मेल स्कोर कार्ड वरती दाफल जम पोहोचेल. 3 या धावसंख्येवरती 3 ऑन अबाउट. चला या स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. महत्वाची मॅच सेमीफायनल 1चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकली मॅच. हाय व्होल्टेज सामना. पुल केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला केलाय गुल. बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर आलेला हा दमदार षटकार. पुन्हा एकदा बॉल या. नेक्स्ट बॉल. सुंदर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पार्लर स्ट्रोक पाहायला मिळतो. अगदी दिशा दाखवण्याचं काम. चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. चला टॉस आपण नेक्स्ट मॅचचा करतोय. लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असतील तर आपण टॉस करूया. यस, मॅच झाल्यावरती आपण टॉस करणार आहोत मयूर नेक्स्ट मॅचचा. चं टार्गेट सेट केलं. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा समीकरणमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. सतरा धावा फलकावरती आहेत.
लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता आणि षटक क्रमांक पहिला कंप्लीट होतोय. धावफलक जम पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 17 बोर्ड. आता इक्वेशन उर्वरित आहे. येणारे आपण पाहतोय 18 बॉल आणि गरज असेल 31 धावांची. 31 धावांची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. हे समीकरण हे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतो. इक्वेशन आहे 18 बॉल 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 बाळा आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. यानंतर आपण पाहतोय एक 5 मिनिटाचा फक्त ब्रेक असेल. नाश्त्यासाठी ब्रेक आहे. पुढचा बॉल टर्फ फ्लाय आपल्या सागर मालिका ते अंकुदाची जिमच्या मॅचेस आहेत ना. काय रे कुठे समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न 4 आपण पाहतोय. धावफलकावरती आपण आता विचार केला 32 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि 32 धावफलकावरती आहेत. 48 धावांची आवश्यकता असताना यावेळी मॅचमध्ये अगदी माइंड स्टेट पूर्णपणे चेंजेस तुम्हाला भरपूर पाहायला मिळतात. पूर्णपणे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट पाहायला मिळाला. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती हा संघ पाहायला मिळतो. युवा ग्लॅडिएटर्स हा संघ आता विजयाच्या उंबरट्यावरती जणू काय आहे की काय. क्या बात आहे. रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट करण्याचा प्रयत्न लेग बाईजने आपण पाहतोय. ही एक धाव मिळेल. लेग बाईज आहे. लेग बाईज एक मेल. लेग बाईजच्या स्वरूपात आपण पाहतोय ही एक धाव ॲड होतोय. आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल 14 धावांची. 12 बॉल 14 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गॅप्स ऑफ सिलेक्शन. बॉल जाईल अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषा बाहेर आलेला हा चौकार 4. क्या बात आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. महत्वाची श्रेणी हा हिरा चमकलाय. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. ही एक धाव मिळेल. एका धाव्याच्या मदतीने समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जम पोहोचेल 39 ऑन ए बोर्ड. 39 धावफलकावरती आहे. बॉल तयार. नेक्स्ट बॉल 40 कव्हर्सला आपण पाहतोय फटका पाहायला जरूर मिळतोय. यावेळीचा विचार केला तर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला जरूर मिळते. अजून आला नाही तर मी फोन केला बोलतो की पाठवतो थोडा वेळ म्हणजे फोन नाही केला परत. काय बोलला अजून नाही आला ना. तुला फोन केला असेल 4/4 काय टॉस सांगणार आहे तू का तो खेळणार. मग आपल्याला नाही घ्यायचं का. आपण नाही घ्यायचं का. त्याला विचार का टॉस तर विचार. मी माझ्या अकाउंटला आहेत म्हणून बोललो ना. 6 बॉल 2 पाहिजेत. त्याला फेअर प्लेला आहेत माझ्या कार्डमध्ये. मला सांग. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला फटका सजवला. 1 सेकंड मेलिया. आता स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावफलक जम पोहोचेल 47. फक्त एक धावांची आवश्यकता. स्कोर इज लेवल. एक धाव विजयापासून आणि यस